हॅलो फ्रेंड्स, आज आपण चलनवाढ हा नेक्स्ट टॉपिक आपण अभ्यास करूया. आता या टॉपिकमध्ये आपल्याला पहिल्यांदा ह्या पेजवर जर बघितलं तर आपल्याला एक्झामसाठी पैशाचा संख्यात्मक सिद्धांत हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय आहे बघा, क्वांटिटी थेअरी ऑफ मनी. म्हणजे काय की क्वांटिटी म्हणजे पैशाची क्वांटिटी वाढली म्हणजे काय, पैशाचा पुरवठा जर वाढला तर महागाई वाढणार आहे. हा जो सिद्धांत आहे त्याला काय म्हटलं जातं, पैशाचा संख्यात्मक सिद्धांत. आता पैशाचा संख्यात्मक सिद्धांतामध्ये काय केलं जातं की मनी सप्लाय जर वाढला तर काय होणार आहेत, प्राइसेस वाढणार आहेत त्या वस्तूच्या. त्यामुळं यम हा काय असणार आहे, पीला डायरेक्टली प्रपोर्शनल. म्हणजे यम म्हणजे काय, पैसा वाढला तर काय होणार आहे, किंमत वाढणार आहे. आणि किंमत वाढणे म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार आहे, महागाई वाढली. ओके, मग आता ह्या पैशाच्या संख्यात्मक सिद्धांताचे आपल्याला परीक्षेसाठी दोन दृष्टिकोन माहीत हवे आहेत. आता बघा, पहिला दृष्टिकोन कोणता आहे बघा, व्यवहार दृष्टिकोन. त्यालाच काय म्हटलं आहे बघा, ट्रान्झॅक्शन अप्रोच. मग एक्झामसाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, व्यवहार दृष्टिकोन कोणी मांडला तर आयरविंग फिशर नावाचे इकॉनॉमिस्ट होते. काय, आयरविंग फिशर यांनी काय केला होता, व्यवहार दृष्टिकोन मांडलेला पैशाच्या सिद्धांताचा. ओके, मग त्यांनी फॉर्म्युला एक दिला होता, तो आपल्याला एक्झामसाठी लक्षात ठेवायचा आहे. MV=PT. मग आता आयोगानं काय केलं होतं की आयोग पहिल्यांदा काय विचारतं की पैशाच्या संख्यात्मक सिद्धांताचा व्यवहार दृष्टिकोन कोणी मांडला, तर आपलं उत्तर काय असणार आहे, आयरविंग फिशर. सेकंड काय असणार आहे क्वेश्चन आयोगाचा, तर तो सिद्धांत कोणता आहे, तर MV=PT. आणि थर्ड क्वेश्चन आयोग विचारतं, यम म्हणजे काय, व्ही म्हणजे काय आणि पी आणि टी म्हणजे काय. ह्या इक्वेशनमधलं त्या लेटर्सचं मिनिंग माहीत पाहिजे. मग यम म्हणजे काय आहे बघा, पैशाचा पुरवठा म्हणजे काय, मनी सप्लाय. व्ही म्हणजे काय आहे, तर पैशाचा फिरण्याचा वेग म्हणजे व्हिलॉसिटी. त्याच्यानंतर पी म्हणजे काय आहे, तर प्राइसेस म्हणजे काय, व्यवहाराची सरासरी किंमत काय आहे ते. आणि लास्ट आहे टी म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहारांची संख्या. म्हणजे एक्झामसाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं, व्यवहार दृष्टिकोन आयरविंग फिशरने मांडला. त्याचं इक्वेशन काय आहे, MV=PT. यम म्हणजे मनी सप्लाय, व्ही म्हणजे व्हिलॉसिटी, पी म्हणजे प्राइसेस आणि टी म्हणजे ट्रान्झॅक्शन. इतकं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आता बघा पुढला दृष्टिकोन आहे रोख शिल्लक दृष्टिकोन. मग आता रोख शिल्लक दृष्टिकोन त्यालाच काय म्हटलं जातं आहे, कॅश बॅलेन्स अप्रोच. तो कोणी मांडलेला आहे, तर अल्फ्रेड मार्शल नावाचे सायंटिस्ट आहेत बघा, म्हणजे इकॉनॉमिस्ट आहेत, अल्फ्रेड मार्शल लक्षात ठेवायचं. मग त्यांनी एक फॉर्म्युला डिराईव्ह केला होता बघा. या रोख शिल्लक दृष्टिकोनालाच अजून म्हटलं जाते केम्ब्रिज दृष्टिकोन किंवा केम्ब्रिज आवृत्ती असं पण म्हटलं जाते. ओके, आता बघा MV=PT आयरविंग फिशर यांनी दिली होती. त्याच इक्वेशनमध्ये बदल काय केला, तर व्ही जे लेफ्ट साईडला होतं ते राईट साईडला गेल्यामुळं डिव्हिजन झालं. त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, 1/व्हीला त्यांनी कॉन्स्टंट के मांडलं आणि पी आणि टीला त्यांनी आर मांडलं. त्यामुळे फॉर्म्युला काय झाला, M=KR. आता याच्यामध्ये के म्हणजे काय, 1/व्ही. आता आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला, के म्हणजे काय, तर लोकांकडील असा पैसा जो की खर्च करण्यासाठी लोकांकडे उपलब्ध असतो त्याला के म्हणायचं, म्हणजेच 1/व्ही. आणि आर म्हणजे काय आहे, तर पी आणि टी याचा गुणाकार आहे. मग त्याला काय म्हणले, विक्री किती झाल्या वस्तूंची, त्याला म्हणले R=PT. ओके, समजतंय. एक्झामसाठी आपण काय बघितलं, मागच्या पेजवर काय बघितला की पैशाचा संख्यात्मक सिद्धांतामध्ये व्यवहार दृष्टिकोन बघितला जो की आयरविंग फिशरचा आहे. त्यानं इक्वेशन काय दिलं होतं, MV=PT. मग ह्या प्रत्येक आपण इनिशियलचा काय बघितलेलं, मिनिंग बघितलेलं. यम म्हणजे मनी सप्लाय, व्ही म्हणजे व्हिलॉसिटी, पी म्हणजे प्राइसेस, टी म्हणजे ट्रान्झॅक्शन्स. त्याच्यानंतर आपण सेकंड आपण बघितला रोख शिल्लक दृष्टिकोन जो की अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला. आणि फायनली आपल्याला काय मिळालेलं इक्वेशन, M=KR.
मग केवर क्वेश्चन आलेला, लोकांकडील असा पैसा जो खर्चासाठी उपलब्ध आहे. समजतंय? बघा आता आयोगाचा जर PYQचा अभ्यास केला तर आयोगानं असं इक्वेशन जोड्या लावामध्ये विचारलेलं. बघा आयर्विंग फिशर म्हटलं तर MV = PT. अल्फ्रेड मार्शलचं आपण आत्ताच बघितलं M = KR. K म्हणजे 1/V आपण बघितलेलं आणि R = PT होतं. बघा ते इथं दिलं आहे बघा. आता पुढं बघा पिगू नावाचे एक इकॉनॉमिस्ट होते, त्यांनी काय दिलं फॉर्म्युला बघा. आता पिगूचं कर्म असं लक्षात ठेवायचं, पिगूचं काय आहे, कर्म आहे. मग P = KR आणि खाली M घ्यायचं, कर्म असं होते का. पिगूचं काय आहे, कर्म, म्हणजे KR वर आणि खाली M. आता रॉबर्टसन आहेत, तर रॉबर्टसन यांच्याकडे काय आहे, तर आपण असं लक्षात ठेवू शकतो की KTM नावाची गाडी आहे. मग खालून वर जायचं बघा, KT आणि वर M. म्हणजे हे जर तुम्ही थोडं लक्षात ठेवलं ना असं अतरंगी पद्धतीनं, पिगू म्हटलं तर पिगूचं कर्म लक्षात ठेवायचं, वरून खाली यायचं. पिगूचं कर्म कसं आहे, वरून खाली, KR/M कर्म. रॉबर्टसनचं KTM खालून वर जात्या गाडी, म्हणजे KT आणि वर M. केन्स यांनी काय दिला होता बघा फॉर्म्युला, N = PK. केन्स कशा आहेत, PK आहेत, म्हणजे आपण म्हणतात पिऊन आहे असं, PK लक्षात ठेवायचं. केन्स कशा आहेत, PK आहेत, N = PK. ओके, चला पुढं. आता परीक्षेसाठी आपल्याला पुढलं कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे, तर आपल्याला एक्झामसाठी हा टेबल माहीत पाहिजे. या टेबलमध्ये दिले बघा मनी स्टॉक्स. आता मनी स्टॉक्सचा विचार केला तर मनी स्टॉकचे वर्गीकरण 4 गटात केले आहे बघा, M0, M1, M2 आणि M3. आपल्याला हा टेबल पाठच पाहिजे का, तर एक क्वेश्चन आयोगाचा एक्सपेक्टेड आहे. आता बघा याचा जर आपण विचार केला तर M0ला काय म्हटलं आहे बघा, संचित पैसा किंवा त्याला रिझर्व मनी म्हणले. आता याच्यामध्ये 4 गोष्टींचा समावेश असतो M0मध्ये. पहिली गोष्ट असते आपली जी रिझर्व बँक आहे त्या रिझर्व बँकेमध्ये असलेल्या बँकांच्या ठेवी. पहिली कोणती गोष्ट असते, RBIमधील बँकांच्या ठेवी. सेकंड काय असतात, RBIमध्ये असलेले इतर ठेवींचा पण समावेश होतो. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे बँकांकडे असलेला रोखसाठा, म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या बँका आहेत त्यांच्याकडे असलेल्या रोखसाठा. आणि चौथी गोष्ट आहे लोकांच्याकडे असलेले चलनी नोटा आणि नाणी. बघा M0ला काय म्हणलं आहे, रिझर्व मनी म्हणजे संचित निधी. याच्यामध्ये सर्व पैसा आहे भारतातील. पहिला कुठला आहे, RBIकडे असलेला काय, बँकांच्या ठेवी. सेकंडली काय आहे, RBIमध्ये असलेल्या इतर ठेवी आहेत, लोकांच्याकडे असलेल्या चलनी नोटा आणि नाणी, आणि ज्या आपल्या बँका आहेत त्यांच्याकडे असलेला रोखसाठा. समजतंय? चला पुढं. आता M1 म्हणजे काय, त्याला म्हटलं आहे बघा नॅरो मनी म्हणजे संकुचित पैसा. मग आता याच्यामध्ये काय आहे बघा, रिझर्व बँकेकडील असलेल्या इतर ठेवी, लोकांच्या बँकांमधल्या मागणी ठेवी आणि लोकांच्याकडे असलेल्या चलनी नोटा आणि नाणी. म्हणजे वरील 4 गोष्टीपैकी 3 गोष्टी आहेत बघा, RBIमधील इतर ठेवी, लोकांकडील चलनी नोटा आणि नाणी आणि लोकांच्या बँकांमधील मागणी ठेवी. समजते? पुढं गेलो आपण तर M2 म्हणजे काय बघा, वरील M1 आहे तो, त्याच्यामध्ये ॲडिशन कशाचे आहे बघा, प्लस 1 वर्षापर्यंतच्या लोकांच्या मुदत ठेवी. ओके, आणि बँकांनी विकलेल्या चालू ठेवींचे पैसे. म्हणजे M1 प्लस 1 वर्षापेक्षा म्हणजे 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर M3 म्हणजे काय बघा, विस्तृत पैसा म्हणजे ब्रॉड मनी म्हणलं आहे त्याला. म्हणजे M2 प्लस 1 वर्षापेक्षा जास्त असलेल्या मुदत ठेवी आणि बँकांतील मागणी देय मुदत कर्जे इतक्याचा समावेश होतो. हा टेबल पाठ करणं खूप आवश्यक आहे. याच्यावर आयोगाचा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. ओके, आता हे जे वर्गीकरण आहे ते 1998 साली रेड्डी गटानं दिले बघा, रेड्डी गटानं. जे इकडं घोष गटानं 77चं दिलेलं ते आपण आता काय केलं, रद्द केलेलं आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवायची गरज नाही. आता त्याच्यात ऑब्झर्वेशन काय करायचं बघा, दोघांचं कंपॅरिझन केलं तर बघा, जे घोष गटानं केलं होतं त्याच्यामध्ये पोस्ट ठेवींचा पण विचार केलेला, परंतु नवीन जी पद्धत आहे 98ची रेड्डी पद्धत त्याच्यामध्ये पोस्ट ठेवींचा विचार केलेला नाही. मग आयोग फसवताना काय करतं, नवीन पद्धतीत पोस्ट ठेवी कुठं तर दिला आहे. आता एक आयोगाचा PYQ पण आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की नवीन पद्धतीमध्ये पोस्ट ठेवी दिलं होतं, तो इलिमिनेशन होतो क्वेश्चन. का तर पोस्ट ऑफिसमधल्या ठेवी आपल्याला घ्यायच्याच नाहीत,
ओके, समजतंय का? ओके, चला पुढं. आता पुढं जर गेलो आपण तर आपल्याला एक्झामसाठी काय माहीत पाहिजे बघा. आता M0ला काय म्हटलं आहे बघा, पायाभूत पैसा असं म्हटलं आहे बघा. ही नावं जरा लक्ष ठेवायची. M0ला काय म्हटलं आहे, पायाभूत पैसा म्हणजे मॉनिटरी बेस. का तर M0 शिवाय M1 M2 आणि M3 म्हणजे पैशाचा पुरवठा होतच नाही. M1 M2 M3ला काय म्हटलं आहे, पैशाचा पुरवठा म्हणजे मनी सप्लाय. M0ला काय म्हटलं आहे, मॉनिटरी बेस किंवा रिझर्व्ह मनी पण म्हटले. का तर M0वरच डिपेंड आहे M1 M2 आणि M3 होणार आहे का नाही. आता बघा, सगळ्यात तरल पैसा कुठला आहे बघा, M0, आणि सगळ्यात कमी तरल M3 आहे. ओके, लक्षात ठेवा. आता पुढं गेलो आपण तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, M0 म्हणजे मॉनिटरी बेस म्हणजे पायाभूत पैसा असं म्हटलं जातं. आणि M0वरच अवलंबून आहे की M1 M2 M3 किती होणार आहे, म्हणजे पैशाचा पुरवठा किती होणार आहे. M0ला अनेक नाव आहे बघा, हाय पॉवर मनी. आता हाय पॉवर मनी का म्हटले, तर हा पैसा RBI किंवा सरकारद्वारे काय केला जातो, निर्माण केला जातो. त्यामुळे त्याला म्हटलं जातं हाय पॉवर मनी. किंवा M0ला बॅकिंग कुणाचं आहे, RBI किंवा सरकारचं आहे. समजतंय का? चला पुढं. आता अजून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे बघा. आता M1ला काय म्हटलं आहे बघा, संकुचित पैसा म्हटलं आहे, संकुचित. आणि M3ला काय म्हटलं आहे, विस्तृत पैसा. हे पण लक्षात ठेवा, ही नावं लक्षात ठेवा. ओके, चला पुढं. आता पुढं मनी मल्टिप्लायर किंवा पैसा गुणक नावाची कन्सेप्ट आहे. आता पैसा गुणकचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. काय आहे बघा, पैसा गुणक बरोबर पैशाचा पुरवठा त्याचा छेदामध्ये आहे पायाभूत पैसा. म्हणजे एक्झामसाठी काय लक्षात ठेवायचं, पैसा गुणक बरोबर पैशाचा पुरवठा डिवायडेड बाय पायाभूत पैसा. मग बघा, पैसा गुणक कधी वाढणार आहे, पैशाचा पुरवठा वाढला तर. ओके, आणि पायाभूत पैसा जर कमी झाला तर पैसा गुणक वाढणार आहे. म्हणजे बघा, पैसा गुणक हा पैशाच्या पुरवठ्याला कसा आहे, समप्रमाणात आहे बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि पायाभूत पैशाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके, एक्झामसाठी आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पैसा गुणक बरोबर पैशाचा पुरवठा डिवायडेड बाय पायाभूत पैसा. ओके, समजतंय का? चला नेक्स्ट पेज. आता आपण जर चलनवाढीचा विचार केला तर चलनवाढ म्हणजे बघा, चलनवाढीला अजून एक नाव आहे बघा, मुद्रास्फीती. चलनवाढ म्हणजे काय, पैशाची म्हणजे महागाई वाढणे म्हणजे किंमत वाढणे. चलनघट म्हणजे काय, वस्तूची किंमत कमी होणे. ओके, त्याच्यानंतर डिसइन्फ्लेशन म्हणजे काय. आता ही इंग्लिशमध्येच नावं जर लक्षात ठेवली तर बेनिफिशियल राहील. का तर कसं होतं आहे, ते कन्फ्युजिंग आहेत. त्यामुळे इन्फ्लेशन म्हणजे आपण काय लक्षात ठेवणार आहे, चलनवाढ झाल्या म्हणजे वस्तूची किंमत वाढल्या म्हणजे वस्तू महाग झाल्या. डिफ्लेशन म्हणजे काय, तर वस्तूची किंमत कमी झाल्या म्हणजे महागाई कमी झाल्या. आता डिसइन्फ्लेशन, दोन शब्द आहेत बघा, डिस आणि इन्फ्लेशन. म्हणजे चलनवाढ व्हायला लागल्या, इन्फ्लेशन, परंतु त्या चलनवाढीचा जो दर आहे तो कमी आहे, डिसइन्फ्लेशन. रिफ्लेशन म्हणजे काय, तर रिफ्लेशन म्हणजे चलनवाढीला कंट्रोल करण्यासाठी सरकार जे मंदी कमी करण्यासाठी जे प्रयत्न करतं त्याला रिफ्लेशन म्हटलं जाते. आणि स्टॅगफ्लेशन म्हणजे काय, तर नॉर्मली कसं असतं, इन्फ्लेशन असताना वाढ होत असते, ग्रोथ होत असते, परंतु स्टॅगफ्लेशन म्हणजे काय, इन्फ्लेशन जरी झालं तरी आपल्या इकॉनॉमीची ग्रोथ होत नाही. म्हणजे ते कुठेतरी इकॉनॉमी आपली स्टॅग्नंट झालेली असते, म्हणजे स्थिर राहिलेली आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेत वाढ होत नाही चलनवाढ झाली तरी. इतकं लक्षात ठेवायचं. आता चलनवाढीचे प्रकार 4 आहेत बघा. रांगणारी म्हणजे चलनवाढीचा दर 3 किंवा त्यापेक्षा कमी असतो. चालणारी म्हणजे बघा 3 ते 10% असतो दर. पळणारी म्हटलं तर 10 ते 20% आणि बेसुमार म्हणजे 20%पेक्षा जास्त दर असतो. आता पुढे जर आपण गेलो तर एक्झामसाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, 2 निर्देशांकाचा अभ्यास करावा लागतो आपल्याला, घाऊक किमती निर्देशांक आणि CPI म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. म्हणजे काय, मराठीत काय म्हणतात आपण बघूया त्याला, ग्राहक किमती निर्देशांक. आता जर आपण होलसेल प्राईस इंडेक्सचा विचार केला, घाऊक किमती निर्देशांक, तर हा कोणाकडून प्रकाशित केला जातो, तर भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामध्ये एक डिपार्टमेंट आहे, आर्थिक सल्लागार कार्यालय, त्यांच्याकडून प्रकाशित केला जातो. ओके, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स
अंडर एक काय आहे ऑफिस आहे, ऑफिस ऑफ इकॉनॉमिकल ॲडवायझर. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय माहीत पाहिजे, हा 1942ला वगैरे सुरू झालेला आहे आणि त्याचं एक्झामसाठी आपल्याला माहीत पाहिजे आधारभूत वर्ष 2011-12 हे आहे, लक्षात ठेवायचं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काय आहे तर आधारभूत वर्ष 2011-12 आहे. याची शिफारस सौमित्र चौधरी नावाच्या कार्यगटानं केली होती. आता अजून आपल्याला काय माहीत पाहिजे तर या WPI कॅल्क्युलेट करताना 3 गोष्टींचा आपण विचार करतो. पहिली गोष्ट आहे ती आहे प्राथमिक वस्तू, दुसरं आहे इंधन आणि ऊर्जा आणि तिसरं आहे उत्पादित वस्तू. बघा एक्झामसाठी आपल्याला काय माहीत पाहिजे यांचं पर्सेंटेज, म्हणजे कोणत्या त्या 3 घटकापैकी कोणत्या घटकाला किती भार दिला जातो. तर प्राथमिक वस्तूंना बघा या टेबल आपल्याला एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे. टेबलमध्ये सर्व गोष्टी पाठ करण्याची गरज नाही आपल्याला. प्राथमिक वस्तू बघा 22% भार दिला जातो, इंधन व ऊर्जेला 13% भार दिला जातो आणि उत्पादित वस्तूंना 64% भार दिला जातो. लक्षात ठेवा, उत्पादित वस्तूंना सर्वाधिक 64%, प्राथमिक वस्तूंना 22% आणि इंधन आणि ऊर्जेला 13%. आणि टोटल बघा आपण वेगवेगळ्या 697 वस्तूंचा अभ्यास करतो आणि त्याच्यावरून आपण हा निर्देशांक काढला जातो. बघा घाऊक किमती निर्देशकामध्ये फक्त वस्तूंचाच आपण विचार करतो, सेवांचा विचार करत नाही. परीक्षेमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की WPIमध्ये फक्त आपण वस्तूंचा विचार करतो, सेवांचा करत नाही. ओके. आता पुढं आपल्याला एक्झामसाठी काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की 3 प्रकारचे WPI असतात. पहिला असतो हेडलाईन. हेडलाईन WPI म्हणजे काय, ह्या संपूर्ण 697 वस्तूंचा विचार करून निर्देशांक काढला तर त्याला म्हणायचं हेडलाईन. आता कोअर WPI, कोअर म्हणजे काय बघा, आता बघा ह्या 697 वस्तूंपैकी काही वस्तू कशा आहेत तर त्याच्या किमती रोज बदलतात, चढ उतार होतो, म्हणजे त्याच्या किमती स्थिर नसतात. त्यामुळे आपल्याला ती निर्देशांकमध्ये कॅल्क्युलेट करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. त्यामुळं आपण काय केलं आहे, ज्या वस्तूंचा किमतीत चढ उतार होतो त्यांना आपण वगळून ज्या स्टेबल किमती आहेत वस्तूंच्या, अशा 504 वस्तूंच्या किमतीच्या आधारे आपण निर्देशांक काढला जातो, त्याला कोअर WPI म्हणायचं. आणि बघा WPI फूड इंडेक्स. आता फूड इंडेक्स म्हणजे काय, ह्या 697 वस्तूंपैकी सर्वच वस्तू काय खाण्यायोग्य नाहीत. बघा आपण आजपर्यंत आपण काय इंधन कधी खात नाही, बरोबर आहे. त्याचबरोबर उत्पादित वस्तूमधील काही वस्तू आपण खाण्यायोग्य आहेत आणि प्राथमिक वस्तूमधील काही वस्तू आहेत, म्हणजे अशा जवळजवळ मला वाटतं 136 वस्तू आहेत बघा ज्या खाण्यायोग्य आहेत. या 697 पैकी ह्या 136 वस्तूंचा वापर करून आपण निर्देशांक काढला जातो, त्याला म्हणायचं WPI फूड इंडेक्स. जवळजवळ यामध्ये 697 वस्तूंमध्ये 24% अन्न वस्तू आहेत बघा, 24%. एक्झामसाठी इतकंच लक्षात ठेवायचं आहे. बघा पहिल्यापासून बघूया काय काय लक्षात ठेवणार. प्रकाशन कोण करतं तर भारताच्या वाणिज्य उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत एक कार्यालय आहे, आर्थिक सल्लागार. आता त्याचं आधारभूत वर्ष 2011-12 हे आहे. त्याच्यासाठी सौमित्र चौधरी नावाचा कार्यगट पण आहे. आता WPIमध्ये 3 प्रकारच्या वस्तूंचा आपण वापर करत असतो बघा. प्राथमिक वस्तू, इंधन व ऊर्जा आणि उत्पादित वस्तू. याच्यामध्ये बघा ह्या टेबलमध्ये प्राथमिक वस्तूंना 22% भार आहे, इंधन व ऊर्जेला 13% आहे, उत्पादित वस्तूंना 64% आहे. ओके. आणि फक्त आपण WPIमध्ये वस्तूंचा विचार करतो, सेवांचा करत नाही. 3 प्रकार आहेत WPIचे, हेडलाईन, कोअर आणि फूड इंडेक्स आहे. हेडलाईन म्हणजे 697 वस्तूंचा विचार करतो. कोअर WPIसाठी फक्त 504 वस्तू ज्यांच्या किमतीमध्ये तीव्र चढ उतार होत नाहीत अशा वस्तू आहेत. आणि WPI फूड इंडेक्समध्ये अन्न घटकांचा आपण विचार करतो, जशा की 136 वस्तू आहेत. ओके, समजतंय. एक्झामसाठी इतकं लक्षात ठेवायचं, बाकी काय रीड करत बसायचं नाही, टाईम घालवायचं नाही. ओके, चला पुढं. आता इथं आहे बघा कन्झ्युमर प्राईस इंडेक्स आणि पुढल्या टेबल, हा टेबल तेवढा करायचा बघा एक्झामसाठी, इतकंच करायचं. ओके. आता WPIमध्ये आपण काय बघतो, आर्थिक सल्लागार कार्यालय मोजते. आता CPI म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स, हा कोण करतो बघा, CSO नावाची संस्था आहे, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, म्हणजे केंद्रीय सांख्यिकी संघटना, ती मोजते. आधारभूत वर्ष बघा WPIचा आपण अभ्यास केला आहे 2011-12. CPI कोण करतं बघा, आधारभूत वर्ष 2012. आता इथं काय लक्षात ठेवायचं, CPI कोण मोजतं इतकं लक्षात ठेवा आणि त्याचं आधारभूत वर्ष लक्षात ठेवा. बाकी कोणत्या गोष्टींचा अभ्यास करण्याची गरज नाही.
अजून एक महत्त्वाचा फरक लक्षात ठेवा, WPIमध्ये आपण फक्त वस्तूंचा विचार करतो. CPI म्हणजे ग्राहक किमती निर्देशांकामध्ये आपण वस्तू त्याचबरोबर विविध सेवांचा पण विचार करतो. इतकंच लक्षात ठेवायचं. ओके, चला पुढं. आता हा एक टेबल आपण करूया. टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा, वेगवेगळे अजून ग्राहक निर्देशांक आहेत. त्यातला पहिला कोणता आहे बघा, CPI-IW. हा इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचे ह्या गोष्टी बरं का. CPI-IW. आता काय लक्षात ठेवायचं, त्याचं आधारभूत वर्ष आणि कोणती संस्था पब्लिश करते. आता आधारभूत वर्ष काय आहे बघा CPI-IWचं 2016-17. ओके, आणि श्रम ब्युरो ही संस्था काय करते, हा मोजते. इतकंच लक्षात ठेवायचं. 2 गोष्टी लक्षात ठेवणार तुम्ही, CPI-IWचं बेस इयर 2016-17 आणि श्रम ब्युरो. बाकी काही रीड करायचं नाही. ओके, त्यासाठीच मी इथं आहे. आता CPI-AL म्हणजे CPI ॲग्रिकल्चर लेबर, त्याचं बेस इयर बघा 2000. ते बदललेलं अजून अपडेट झालेलं नसेल, त्यामुळं आपण जुनंच लक्षात ठेवूया. 1986-87. आपण मी एकदा नंतर चेक करून आणि उद्याच्या लेक्चरमध्ये सांगतो. आपण काय लक्षात ठेवायचं, CPI-ALसाठी 1986-87 बेस इयर आहे आणि श्रम ब्युरो नावाची संस्था असते, मेजर करते. त्याच्यानंतर बघा CPI रूरल लेबर्स असं म्हटलं जातं आहे. श्रम ब्युरोच संस्था आहे आणि त्याचं बेस इयर पण काय आहे 1986-87 आहे. इतकंच लक्षात ठेवायचं. ॲडिशनल काहीसुद्धा करायचं नाही, एक्झामला विचारलं जात नाही. आता CPI-UNME याचं बघा CSO नावाची संस्था आहे आणि त्याचं बेस इयर 84-85 आहे. ओके, इतकंच लक्षात ठेवायचं. खालचे जे 2 इंडेक्स आहेत, हाऊसिंग प्राईस इंडेक्स आणि ते नको करायला. ओके, आज आपण इथंच थांबूया. आपण काय केलं तर चलनवाढ नावाचा टॉपिक बघत आहे. आता थोडक्यात मी माझ्याबद्दल माहिती देतो. मी निकेतन तोडकर, राज्यसेवा 2024मधून माझी सेक्शन ऑफिसर म्हणून निवड झालेली आहे. आणि हा आपला जो छोटासा प्रोग्राम आहे, तो जे स्टुडंट ग्रामीण भागामधून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, ज्यांना कोणत्याही प्रकारचा गायडन्स मिळत नाही, ओके, अशा विद्यार्थ्यांसाठी आपला हा एक छोटासा प्रोग्राम सुरू केलेला आहे. तुम्हाला जर लेक्चर्सचा फायदा होत असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या गरजू मित्रांसोबत शेअर करा. आणि पुढील काळामध्ये पण आपण हा प्रोग्राम सुरू ठेवणार आहोत आणि हळूहळू आपण प्रत्येक विषयाबद्दल तुमची चांगली जडणघडण करून घेणार आहोत. ओके, ट्रस्ट ठेवा. थँक्यू सो मच.